एकीकडे उद्धव ठाकरे यांचे 6 खासदार गेले आणि आता त्यांच्याच सर्वात विश्वासू नेत्यांपैकी एक असलेले सचिन अहिरही शिंदे गटात दाखल झालेत। हा फक्त एका नेत्याचा पक्षप्रवेश नाहीये, हा मुंबईच्या राजकारणातला मोठा संदेश आहे। कारण ज्यांनी आदित्य ठाकरेंसोबत वरळीमध्ये शिवसेना उभी केली तेच आता एकनाथ शिंदेंसोबत उभे राहिलेत। आता हे सचिन अहिर नेमके कोण आणि त्यांचं जाणं उद्धव ठाकरेंसाठी एवढा मोठा धक्का का मानलं जातंय? विधानसभेच्या आणि विधान परिषदेच्या राजकारणात याचा नेमका काय परिणाम होणार आणि सर्वात महत्त्वाचं, आगामी मंत्रिमंडळ विस्तारात शिंदे गटाचं वजन आता आणखीन वाढणार आहे का? या सगळ्या मुद्द्यांवरती आपण आता चर्चा करूया। पण सुरू करण्याआधी आमच्या चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका। आज महाराष्ट्राच्या राजकारणात आणखीन एक मोठा ट्विस्ट पाहायला मिळाला। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे विधान परिषद सदस्य सचिन अहिर यांनी शिंदे गटात प्रवेश केला। प्रवेश करताच महायुतीने त्यांना विधान परिषदेच्या उपसभापतीसाठी उमेदवारीही दिली। म्हणजेच केवळ पक्षप्रवेश नाही तर लगेचच मोठी घटनात्मक जबाबदारी देण्याचा निर्णयही घेण्यात आला। यामुळे हा पक्षप्रवेश केवळ प्रतिकात्मक नसून राजकीय दृष्ट्या महत्त्वाचा असल्याचं स्पष्ट होतंय। पण हे सचिन अहिर नेमके कोण? सचिन अहिर हे मुंबईच्या कामगार चळवळीतून पुढे आलेले नेते आहेत। ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले अनेक वर्ष सक्रिय होते। वरळी मतदारसंघातून ते 3दा आमदारही झालेत। आघाडी सरकारमध्ये त्यांनी गृहनिर्माण राज्यमंत्री म्हणूनही काम केलं। 2021 मध्ये विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस सोडून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला। त्यावेळेला उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी त्यांचं मोठ्या विश्वासाने स्वागत केलं होतं। वरळीमध्ये आदित्य ठाकरे यांची संघटनात्मक ताकद वाढवण्यात सचिन अहिर यांचा मोठा वाटा आहे असं मानलं जातं। पण आता तुम्ही म्हणाल की त्यांनी पक्ष का सोडला? तर याचं अधिकृत कारण सचिन अहिर यांनी अद्याप सांगितलेलं नाही। मात्र विविध वृत्तांच्या नुसार पक्षातील निर्णय प्रक्रियेत स्वतःला योग्य स्थान मिळत नसल्याची भावना आणि भविष्यातील राजकीय संधी यामुळे त्यांनी हा निर्णय घेतल्याची चर्चा आहे। सचिन अहिर यांनी शिंदे गटात जाणं हा एक फक्त MLC गेला इतकाच विषय नाहीये। सचिन अहिर हे मुंबईतील शिवसेनेचा चेहरा मानले जात होते। विशेषतः वरळी सारख्या मतदारसंघात त्यांचं स्वतःचं नेटवर्क आहे। आदित्य ठाकरेंच्या राजकीय प्रवासात ते अगदी सुरुवातीपासून सक्रिय होते। आता अशा नेत्यांनी पक्ष सोडणं म्हणजे संघटनात्मक संदेशही जातो। या आधीच उद्धव ठाकरे गटाचे 6 खासदार शिंदे गटात गेले होते। यामुळे विरोधी पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये मानसिक दबाव वाढण्याची शक्यता राजकीय विश्लेषक व्यक्त करतायत। आता विधानसभेत ठाकरे गटावर याचा काय परिणाम होऊ शकतो? तर थेट आकड्यांच्या दृष्टीने पाहायला गेलं तर सचिन अहिर हे विधान परिषदेत सदस्य आहेत, म्हणून विधानसभेतील संख्याबळात तात्काळ बदल काही होणार नाही। पण राजकारण फक्त आकड्यांवर चालत नाही ना, ते चालतं संघटन, प्रभाव आणि संदेशावर। तर जर एखादा वरिष्ठ नेता पक्ष सोडतो तर त्याच्यासोबतच स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नगरसेवकही हलू शकतात। याचा परिणाम भविष्यातील महापालिका, विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकींवरतीही होऊ शकतो, विशेषतः मुंबईमध्ये। आणि आता तुम्हाला माहितच असेल की राज्यात मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा काही दिवसांपासून सुरू आहे। महायुतीमध्ये भाजप, शिंदे शिवसेना, अजित पवार यांच्यात मंत्रिपदाचा वाटप हा महत्त्वाचा विषय आहे। अशा वेळेला शिंदे गटात सातत्याने मोठे नेते येत असतील तर शिंदे गट आपल्या वाढलेल्या राजकीय ताकदीचा दाखला देत अधिक प्रतिनिधित्वाची मागणी करू शकतो। मात्र याचा अर्थ त्यांना आपोआप जास्ती मंत्रिपद मिळतील असं नाही, कारण अंतिम निर्णय हा महायुतीच्या अंतर्गत चर्चेनंतरच होणार आहे। परंतु चर्चेच्या टेबलावर शिंदे गटाचं राजकीय वजन वाढल्याचं चित्र नक्की तयार होणार आहे। आता तुम्ही विचारात पडला असाल की उद्धव ठाकरे यांच्या समोर आता नेमकी कोणती आव्हानं आहेत? तर सर्वात आधी म्हणजे पक्षातील उरलेल्या वरिष्ठ नेत्यांचा विश्वास कायम ठेवणं। दुसरं म्हणजे मुंबई सारख्या पारंपरिक बोल किल्ल्यात संघटना मजबूत ठेवणं। तिसरं म्हणजे कार्यकर्त्यांमध्ये आत्मविश्वास टिकवणं आणि चौथं म्हणजे मुंबई आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीपूर्वी नव्या चेहऱ्यांना पुढे आणणं। कारण सलग होणाऱ्या पक्षांतरामुळे विरोधकांकडून शिवसेना कमकुवत होतीये असा प्रचार अधिक आक्रमक होण्याची शक्यता आहे। याच्याच दुसऱ्या बाजूला शिंदे गटासाठी हा फक्त आणखीन एक नेता नाही तर मुंबईतील अनुभवी चेहरा त्यांना मिळालाय। यामुळे मुंबईतील संघटनात्मक विस्तारात मदत होऊ शकते। त्याचबरोबर आगामी निवडणुकींमध्ये उमेदवार निवड, स्थानिक समीकरण आणि मतदारांपर्यंत पोहोचण्यालाही फायदा होऊ शकतो। आता आज एक गोष्ट स्पष्ट झाली, सचिन अहिर यांच्या पक्षप्रवेशामुळे महाराष्ट्राचं राजकारण पुन्हा एकदा ढवळून निघालंय। एका आठवड्याआधी 6 खासदार आणि आता मुंबईतला एक अनुभवी नेता, ही केवळ स्वतंत्र घटना नाही तर बदलत्या राजकीय समीकरणांची मालिका आहे। पण आता खरा प्रश्न असेल की ही मालिका इथेच थांबणार का, की अजून काही मोठे चेहरे शिंदे गटाच्या वाटेवर आहेत? आणि आगामी मंत्रिमंडळ विस्तारात या बदलांचा नेमका काय प्रभाव होणार आहे हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे।